आज हे पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला कोणत्याही प्रकारचं हे सरकार दिलासा देऊ शकलेलं नाही। फक्त घोषणा आणि गाजर या सरकारने जनतेला दिलेलं आहे। या सरकारची आर्थिक स्थिती आत्ताच्या घडीला डबघाईला आलेली अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या विषयी कोणत्याही प्रकारे सरकारने ज्या ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली नाही। उद्योगाविषयी जी श्वेतपत्रिका काढली ही श्वेतपत्रिका नाही तर ही काळी पत्रिका आहे, ही चुकीचं आहे। याचाच अर्थ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेले होते उद्योग इथं यावे म्हणून, आणि त्याच्यानंतर या सरकारच्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारचं यश आलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु केंद्राने हे सगळे प्रकल्प गुजरातला नेले। विशेषतः बलड्रग पार्क सारखा मोठा प्रकल्प होता 1000 कोटी रुपयाचा। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। परंतु केंद्राने आंध्राला, हिमाचलला हे प्रकल्प नेलेले आहे। महाराष्ट्राला याच्यात जाणीवपूर्वक टाळलं गेलेलं आहे, निवडणुका होत्या त्या काळात म्हणून। आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे प्रकल्प बाहेर गेल्याचं नुकसान सोसावं लागलेलं आहे। सरकारने बोगस बियाणाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई केलेली नाही। फक्त घोषणा, गोलमोलपणा या बियाणाच्या बाबतीत चुकीच्या धाडी सरकारने टाकल्या। बोगस बियाणे गुजरातमध्ये येऊन या महाराष्ट्रात विकले जातात, सरकारने दिलासा दिला नाही। कापसाच्या भावाच्या संदर्भात सरकारकडून अपेक्षा होत्या, परंतु कापसाला कोणत्याही प्रकारचे शेतकरी, जे कापूस उत्पादक शेतकरी, यांना दिलासा हे सरकार देऊ शकलं नाही। कोणतेही मोठे प्रकल्प पुरवणीच्या माध्यमातून येऊ शकले नाही। उलट असमान निधी वाटप करून ज्या आमदारांनी गद्दारी केली, जे आमदार फुटले, यांना मोठ्या प्रमाणावर निधी, तब्बल 90 मतदारसंघाला कोणताही निधी न देण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। आणि या सगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत विरोधी पक्षाने या सरकारला पूर्णपणे घेरलेलं आहे। कोणत्याही विषयात सरकार उलट पळून जाण्याचं काम करत होतं। सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं कोणत्याही विषयामध्ये समाधानकारक उत्तर दिलं नाही। विधान परिषदेमध्ये तर बऱ्याच वेळेस विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आणि सरकारने जे जे बिल आणलं, सरकारला काही बिल वापस घ्यावे लागले। ही सरकारची नामुष्की आहे। विशेषतः माथाडीच्या बाबतीतलं बिल सरकारला वापस घ्यावं लागलेलं आहे। स्लमचं बिलसुद्धा सरकारला वापस घ्यावं लागलं। कृषीच्यासाठी आम्ही हे सगळे संयुक्त चिकित्सा समितीकडे बिल पाठवलं, ते सरकारला ऐकावं लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं बिल आणलेले आहे, हे बिलसुद्धा ज्या पद्धतीनं घाईगडबडीत त्याच्यावर चर्चा होऊ नये, लगेच मंजूर करावी अशा प्रकारची अपेक्षा सरकारची आहे। परंतु या सगळ्या बिलावर सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही चर्चेचा आग्रह केला, कारण कोणतेही कायदे करत असताना त्याची नीट चाचणी झाली पाहिजे, चाचपणी झाली पाहिजे, सर्वांगानं त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे। परंतु अभ्यास न करता डायरेक्ट बिल पास करा अशा प्रकारची सुद्धा काही मंत्र्यांची अपेक्षा होती। विरोधी पक्षांनी हे सगळे बिल थांबवलेले आहे, आणि म्हणून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। आणि याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी फक्त व्यक्तिगतरित्या, व्यक्तिगत स्तरावर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। कायदा सुव्यवस्थेच्या विषयी आम्ही आवाज उठवला। विशेषतः मुंबईचं नाईट लाईफ, मुंबईमध्ये जे अवैध धंदे, नवी मुंबई, रायगडमध्ये डान्स बार असतील, ड्रग्ज असतील, महिला बेपत्ताचं प्रमाण जे आहे, महाराष्ट्रात दररोज 70 महिला बेपत्ता होतात, दिवसाढवळे अनेक महिलांचे खून पाडलेले, आणि या सगळ्या विषयी आम्ही आवाज उठवलेला आहे। आपण तो आवाज उठवत असताना गोलमोल भूमिका, कोणती ठोस भूमिका या सरकारनं घेतलेली नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळात जनतेच्या दरबारात जाऊनसुद्धा आम्ही एक त्वेषानं, ताकदीनं या सरकारच्या विरोधात लढाई लढण्याचा संकल्प केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक पत्र दाखवले आपल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाच्या दरम्यान विधानसभेत। ते म्हणाले की 50 कोटी शिवसेनेच्या खात्यात होते, ते मागण्यासाठी माझ्याकडे हे पत्र आलं, आणि अशी अनेक पत्र माझ्याकडे आहेत, मी दाखवीन।
पण ही 50 कोटी मी ताबडतोब त्यांना देऊन टाका असं सांगितलं. शिवसेनेचेच असतील आणि शिवसेनेनं मागितलं तर त्याच्यात काय पाप आहे, त्याच्यात काय चुकीचं आहे? ते काय त्यांचे होणार आहे का? जे शिवसेना पक्षाचे होते, शिवसेना पक्षाला म्हणून ज्यांनी दिलेले आहे त्यांनी जर वापस मागितलं त्यात काही पाप असायचं कारण नाही आहे. 3 आठवडे अधिवेशन चाललं, समाधानकारक उत्तरं मिळाली तुम्हाला? समाधान बिलकुल नाही. सरकार मूळ प्रश्नापासून पळतंय. सगळ्या खात्याचे मंत्री मूळ प्रश्नापासून दूर पळतंय. जनतेच्या प्रश्नाला जाणीवपूर्वक उत्तर देत नाही. भ्रष्टाचाराचे अनेक विषय समोर आले. या लक्षवेधीला काही मंत्री हजरसुद्धा राहिले नाही, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे आपले एकनाथ खडसे सिनियर लीडर हे मागच्या 1 आठवड्यापासून एक लक्षवेधी मांडतात, परंतु मंत्री उत्तर द्यायला समोर येऊ शकले नाही. याचाच अर्थ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचं पाप सुद्धा हे सरकार करतंय. धन्यवाद. या अधिवेशनातून आम्ही सकाळी गाजराचं आंदोलन केलं, तुम्ही बघितलं. शासन आपल्या दारीहून देतं काय तर निवडणुकीचे पत्र देतंय, संजय गांधी निराधार योजनेची फाईल एखादी देतंय, परंतु बेसिक प्रश्न शासन आपल्या दारी जाऊन करत नाही. उलट शासनाच्या दारात, मंत्र्यांच्या दारामध्ये अधिकारी बदल्यांसाठी शेपूट घालून फिरतात. अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. महसूल विभागाच्या बदल्यांचं प्रकरण आलं, एक्साईज विभागाच्या बदल्यांचं प्रकरण आलं, कृषी विभागाच्या बदल्यांचे प्रकरण आले. हे सगळे प्रकरण होत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या महाराष्ट्रातील सगळ्या या सरकारच्या काळातून होतोय. आणि म्हणून या अधिवेशनातून हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुचकामी ठरलेलं आहे, हे सुस्पष्टपणे जनतेसमोर आणण्यात आम्ही विरोधी पक्ष म्हणून यशस्वी ठरलेलो आहोत. विरोधी पक्ष बोल के हमने अच्छी तरह से काम करने का प्रयास किया है. जिस पद्धति से ये महाराष्ट्र में जिसको कहते ट्रिपल इंजन सरकार, लेकिन ये 3 तरफ 3 मुंह रहने वाला सरकार है. ये सरकार जनता का जो इशू है इससे अपना मुंह फेर रहा है. किसान हो, बहनें हो, माता बहनें हो, बेरोजगार युवक हो, इनके प्रश्न से ये सरकार दूर जा रही है. बेसिक प्रश्न छुड़ाने में ये सरकार नाकाम रही है. ये सरकार सिर्फ स्वार्थ के, भ्रष्टाचार के विषय में ध्यान दे रही है. जो आमदार जिन्होंने गद्दारी की है, भले शिवसेना में से हो, भले राष्ट्रवादी में से हो, उनके मतदार संघ को बड़े पैमाने पे निधि, और बाकी के आमदार के विधायकों के मतदार संघ में कम प्रमाण में निधि, असमान निधि दे रहे हैं. 90 मतदार संघ में ऐसा निधि नहीं दिया गया. ये महाराष्ट्र के लिए विघातक है, क्योंकि इस 90 मतदार संघ के लोग भी सरकार को टैक्स भरते हैं. इस 90 मतदार संघ के लोगों का भी विकास पे अधिकार है, लेकिन ये सरकार ये तब्बल 90 मतदार संघ में कोई निधि ये सरकार ने नहीं दिया है. सरकार उद्योग धंधे जो बाहर गए, इसमें सरकार ने कल जो वाइट पेपर निकाला वो गलत निकाला है, वो ब्लैक पेपर है, गलत उन्होंने सब निकाले है. उसका भांडाफोड़ हमने सभागृह में किया है. सरकार बेसिक प्रश्न से मुंह छिपा रही है. केंद्र सरकार ने ये सब उद्योग, ये सब जो इंडस्ट्री है ये गुजरात में लेके गई है. ये बताने के लिए इनके पास मुंह नहीं, इसलिए ऐसे वाइट पेपर निकाल रहे हैं जिसमें सब पूरा ब्लैक लिखा है, इसमें कोई भी वाइट नहीं है. ये वाइट पेपर नाम पे भी डब्बा लगा रहे हैं. ऐसी प्रकार की स्थिति है. लॉ एंड ऑर्डर में महाराष्ट्र में जो स्थिति है, दिन दहाड़े माता बहनों की हत्या हुई है, दिन दहाड़े ड्रग्स, यहाँ पे ड्रग्स पेडलर बढ़ गए हैं. दिन दहाड़े यहाँ पे मुंबई में, ठाणा में, नई मुंबई में, रायगढ़ में दिन दहाड़े बार चल रहे हैं. एक्साइज डिपार्टमेंट कोई कार्रवाई नहीं कर रहा. पुलिस डिपार्टमेंट हफ्तेबाजी में खो गई है. इस पे किसका नियंत्रण नहीं है. लॉ एंड ऑर्डर से नागपुर हो, मुंबई हो, ठाणे हो, सिटी, ये इंडिया में क्राइम रेट में सब में आगे गई है. और इस प्रकार ये सरकार पूरी तरह लॉ एंड ऑर्डर में, किसानों के प्रश्न छुड़ाने में, माता बहनों के संरक्षण में नाकाम रही है. अधिवेशन का आखिरी दिन है, ऐसे में महाराष्ट्र की जनता के लिए क्या हल निकले इस अधिवेशन? ये सरकार बदलनी पड़ेगी, क्योंकि ये सरकार स्वार्थ में लिपटी हुई है, परसेंटेज में, टक्केवारी में लिपटे हुए है. खुद का मतदार संघ, खुद के मतदार संघ भी संभाल दे क्या नहीं संभालते प्रश्न है, लेकिन भ्रष्टाचार में लथपथ हुई ये सरकार है. ये आने वाले समय में बदलना, यही उत्तर महाराष्ट्र की जनता को देना पड़ेगा. थैंक यू. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.